नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची बोधकथा आहे शेवटचा प्रयत्न। एकेकाळी एका वैभवशाली राजाने राज्य केले। एके दिवशी एक परदेशी पाहुणा त्याच्या दरबारात आला आणि त्याने राजाला एक सुंदर दगड भेट दिला। तो दगड पाहून राजाला खूप आनंद झाला। त्या दगडापासून भगवान विष्णूची मूर्ती बनवून ती राज्यातील मंदिरात बसवण्याचा निर्णय त्याने घेतला आणि मूर्ती बनवण्याचे काम राज्यांच्या महासचिवांकडे सोपवले। सरचिटणीस गावातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडे गेले आणि त्याला दगड दिला आणि म्हणाले, महाराजांना विष्णूची मूर्ती मंदिरात बसवायची आहे। या दगडापासून भगवान विष्णूची मूर्ती तयार करा आणि 7 दिवसांच्या आत महालात पाठवा। यासाठी तुम्हाला 50 सोन्याची नाणी दिली जातील। सुमारे 50 सोन्याची नाणी ऐकून शिल्पकार आनंदी झाला आणि सरचिटणीस गेल्यानंतर त्यांनी पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू करण्यासाठी आपली हत्यारे बाहेर काढली। त्याने आपल्या साधनांमधून एक हातोडा घेतला आणि तो तोडण्यासाठी दगडावर मारू लागला, पण दगड काही फुटला नाही, तसाच राहिला। शिल्पकाराने दगडावर अनेक वेळा हातोड्याने वार केले, तरीही दगड फुटला नाही। 50 वेळा प्रयत्न केल्यावर शिल्पकाराने शेवटचा प्रयत्न करण्यासाठी हातोडा उचलला, पण हातोडा मारण्याआधी 50 वेळा मारल्यानंतरही दगड तुटला नाही, तर आता काय तुटणार आहे या विचाराने त्याने आपला हात मागे घेतला। तो दगड तसाच घेऊन सरचिटणीसांकडे गेला आणि हा दगड फोडणे अशक्य आहे, त्यामुळे त्यापासून भगवान विष्णूची मूर्ती बनवता येणार नाही असल्याचे सांगून तेथून परतला। सरचिटणीसांना कोणत्याही परिस्थितीत राजाची आज्ञा पाळायची होती, त्यामुळे त्यांनी विष्णूची मूर्ती बनवण्याचे काम गावातील एका सामान्य शिल्पकाराकडे सोपवले। शिल्पकाराने दगड घेऊन सरचिटणीस यांच्यासमोर हातोड्याने वार केले। दगड एका झटक्यात तुटला। दगड फोडल्यानंतर मूर्तिकाराने मूर्ती बनवण्यास सुरुवात केली। येथे सरचिटणीस विचार करू लागले की जर पहिल्या शिल्पकाराने एक शेवटचा प्रयत्न केला असता तर तो नक्कीच यशस्वी झाला असता आणि 50 सोन्याची नाणी मिळवू शकला असता। मित्रांनो, आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येतात। अनेक वेळा कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि आपण प्रयत्न न करताच हार मानतो। बऱ्याच वेळा आपण 1 किंवा 2 प्रयत्नात अपयशी ठरलो तर आपण पुढे प्रयत्न करणं थांबवतो, तर आणखी काही प्रयत्नांनी काम पूर्ण झालं असतं किंवा समस्या सुटली असण्याची शक्यता असते। जीवनात यश मिळवायचं असेल तर यश मिळेपर्यंत वारंवार अयशस्वी होऊनही प्रयत्न करणे सोडू नये। कोणास ठाऊक, प्रयत्न करण्यापूर्वी आपण जो प्रयत्न सोडतो तो आपला शेवटचा प्रयत्न असू शकतो आणि कदाचित आपण त्यात यशस्वीही होऊ शकतो। धन्यवाद।